मार्क दिले जातात। बरोबर। पुढचा फोन आपण घेऊया। तर मुंबईहून कोमल आपल्याला फोन करते। नमस्कार कोमल, प्रश्न विचार। हॅलो सर, मला असा प्रश्न विचारायचा होता की कडव्यामध्ये म्हणजे कडवे जे आपल्याला येतात त्याचं स्पष्टीकरण आपण कसं करायला पाहिजे? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा स्टार माझा। नमस्कार, अभ्यास माझा 10वीचा आहे कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेक पूर्वी आपल्याला प्रश्न आला होता, वाक्यांचं स्पष्टीकरण कसं लिहायचं यासंबंधी आपण सरांना विचारूया। सर काय सांगाल? आता आपण एक वाक्य घेऊन स्पष्टीकरण करूया की सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी। आता या वाक्यातनं काय कळलं तर सह्याद्री पर्वत हा भूगोल शिकलेले सगळे विद्यार्थी आहेत की भूगोलामध्ये पाहिलं की हा कशापासून तयार झालाय, तर तो अग्निजन्य खडकांपासून तयार झालाय। म्हणजे तो कसा आहे, कठीण आहे। आणि त्याच्या जर का तुलनेत दुसरा पाहिला गेलो विरोधात तर हिमालय पर्वत हा बलीय म्हणजे हा मऊ पर्वत आहे, त्याची झीज लगेच होते। पण सह्याद्री पर्वत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये असा कणखर उभा आहे की येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तो तोंड देतो। तसं त्यांनी विंदांनी सांगितलंय की छातीसाठी ढाल घ्यावी। पूर्वीचे मराठे मावळे लढायचे तेव्हा त्यांच्या हातात एका तलवार होती, एका हातात ढाल होती। ती ढाल कशी होती, कणखर होती की आलेला कोणी प्रतिकार केला तर त्या ढालीने तो रोखला जायचा। तर त्या ढालीतला तो कणखरपणा, त्या सह्याद्री पर्वतातला कणखरपणा, तर आधीच सांगितलं की 1936 ते 67 म्हणजे विंदांनी या दोन्ही परिस्थितीचा अनुभव घेतलेला होता आयुष्यामध्ये। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की या सह्याद्री पर्वताकडनं एक कणखरपणा, त्या ढालीकडचा कणखरपणा प्रत्यक्ष आयुष्य जगताना कितीही प्रसंग आला तरी खचून न जाता त्याच्यावरती मार्ग काढत, कारण प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला आहेत पण त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे, धीटपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे, ते म्हणजे खचून न जाता त्याला तोंड देणं। तर असं हे स्पष्टीकरण समजून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं। पुढचा फोन घ्या। तर सोलापूरहून आपल्याला श्वेता पाटील फोन करते। नमस्कार श्वेता, प्रश्न विचार। हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की जे निबंधाचा प्रश्न असतो त्यामध्ये कितीही सुंदर लिहिला तरी गुण मिळत नाही, म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करावे? साधारण किती गुण मिळतात तुला निबंधात? 10 पैकी 5-6 एवढेच मिळतात। सर काय सांगा? बऱ्याच वेळेला असं असतं की काही वेळेला शिक्षक मुलांनी अजून प्रयत्न करावेत म्हणून प्रिलिम पर्यंत मार्क कमी देत असतात की नंतर त्या मुलांमध्ये आणखीन मुलं वाचतील पुस्तकं, कारण आधीच जर का 8-9 मार्क दिले तर मग मुलं अभ्यास करायची थोडीशी कमी होतात म्हणून मार्क कमी देतात। त्यामुळे मार्कांपेक्षा सुद्धा आपल्याला आपण लिहिलेला निबंध आपल्याला समाधानकारक असेल ना तर त्याच्यात आपण समाधान मानावं, मार्कांची अपेक्षा जास्त न करावी असं मला वाटतं। आणि निबंध लिहिताना ओघवती भाषा असेल ना तर बऱ्यापैकी प्रत्येक शिक्षकाला आवडतो। आणि तुम्ही कोणत्यातरी पाठांतर केलेले निबंध लिहिला तर तो आणि तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिलेला निबंध हा परीक्षकाला नक्कीच कळत असतो। त्यामुळे त्याला साधारण पाठांतर केलेले एक समानच असतील सगळ्यांकडे, ती भाषा एक कळण्यात येते। पण 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातला निबंध त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला हा परीक्षकाला लगेच कळतो। त्यामुळे एखाद्या 40 वर्षाच्या माणसाने लिहिलेला निबंध मुलांनी तो पाठ करून दिला तर नक्की शिक्षकाला कळलेलं असतं की ही भाषा त्याची नाहीये, हे दुसऱ्या कोणाची तरी भाषा आहे लगेच। तर पुढचा फोन आपण घेऊया। तर शुभम चव्हाण आपल्याला फोन करतोय वर्ध्याहून। नमस्कार शुभम, प्रश्न विचार। शुभम प्रश्न विचार आणि टीव्हीचा व्हॉल्यूम पूर्णपणे बंद कर। मॅडम मी प्रश्न विचारतो, हा बोल शुभम। जे दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्या प्रश्नांची सुरुवात म्हणजे कशी करायची जेणेकरून पुढच्या वाचणाऱ्यांना इम्प्रेसिव्ह वाटलं पाहिजे? शुभम तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊया, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा स्टार माझा।
नमस्कार, अभ्यास माझा 10वीचा या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक पूर्वी प्रश्न आला होता, दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं कशी लिहावीत. सर काय सांगाल? दीर्घोत्तरी म्हणजे 70 ते 80 शब्दामध्ये प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. मग आता 70 ते 80 शब्द म्हणजे नेमकं काय, तर मराठी व्याकरणाच्या नियमानुसार 7 ते 8 शब्दांचं एक वाक्य होतं. म्हणजे 7 10 70 म्हणजे साधारण 10 ते 12 ओळीत ते उत्तर लिहायचं आहे. मग आता 10 ते 12 ओळी पाठ्यपुस्तकाच्या जर का छापील हाताने लिहिल्या तर फुलस्केपच्या 1 ते 1.5 पान उत्तर होतं. त्यामुळे एखाद्या वेळेला एखाद्या मुलाचं अक्षर लहान असेल तर ते एका पानात होतं, तर अक्षर मोठं असेल तर 1.5 पानात होतं. पण इथे पान महत्वाचं नाही, तर ते उत्तर पूर्ण लिहिणं महत्वाचं आहे. किमान 3 परिच्छेद असावेत, 4 परिच्छेद असतील तरी पण चालतात. मग पहिल्या परिच्छेदामध्ये प्रस्तावना, मग त्याच्यामध्ये काय काय लिहायचं, तर त्याचा उपयोग